पण या सगळ्या बदनामी सत्राच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। सुरुवातीला आपण ते जाणून घेऊया। बडे मुद्देच्या माध्यमातून आपण या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल चर्चा घडवून आणतोय। शिवाजी महाराजांची सातत्याने, संभाजी महाराजांची सातत्याने बदनामी जी केली जाते वेगवेगळ्या माध्यमातून, कधी वक्तव्यातून, कधी विकिपीडिया, वेगवेगळ्या इतिहासाच्या पानातून, कशासाठी सवाल आज चर्चेला आपल्याला हाही आणायचा आहे। महाराजांची बदनामी खोडसाळपणा आहे की हे योजनाबद्ध षडयंत्र आहे? आपल्याला हा मुद्दा आपण चर्चेत आणूया। चुकीची माहिती पसरवण्याचा हा प्रयत्न आहे का एक प्रकारे, आणि लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे का? बहुजनांच्या आत्मसन्मानावर एक प्रकारे घाला घालण्याचं हे षडयंत्र आहे, हा डाव आहे, हा सवाल आहे। त्याचबरोबर बेतालांना सरकार आवर घालणार आहे का? छिंदमपासून यादी बघा तुम्ही, ही सगळी यादी बघितली तर आपल्या लक्षात येतं की हे बेताल वक्तव्य करणाऱ्यांची ही सगळी जी लोक आहेत ती थांबत नाहीये, सातत्याने बेताल वक्तव्य केले जात आहेत। पण मुद्दा हा सुद्धा आहे की बेतालांमुळे संबंध जातीला झोडपून काढलं जातंय का? कारण आता प्रशांत कोरटकर बोलला, पण मग एका संपूर्ण समाजाला झोडपून काढलं जातंय, ते तरी योग्य आहे का? शिवाय भिंड काढा, लाख रुपये बक्षीस, हे सगळं काढून कायद्यावरचा आपला विश्वास नाही हे आपण दाखवतोय का? चर्चा करूया। आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आता इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे आहेत। श्रीमंतजी, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत इतिहास अभ्यासक तुषार दामगुडे आहेत। तुषारजी, तुमचंही स्वागत। आपल्यासोबत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे थोड्याच वेळात जोडले गेलेत, आणि दैनिक लोकमतचे नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने सर आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत। ते सुद्धा या सगळ्याचं विश्लेषण करणार आहेत। मी या चर्चेची सुरुवात करणार आहे श्रीमंत कोकाटे यांच्यापासून। श्रीमंतजी, ज्या प्रकारे एक सत्र सुरू आहे, जणू हे सत्र गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, हे जे बदनामीचं सगळं सत्र सुरू आहे, हा केवळ खोडसाळपणा आहे बदनामी करण्याचा की योजनाबद्ध षडयंत्र आहे? तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत, आणि आराध्य दैवतांचा अवमान करणं, उपमर्द करणं मला नाही वाटत हे नियोजनबद्ध षडयंत्राचा भाग आहे। असं काही नियोजनबद्ध षडयंत्र असेल असं मला वाटत नाही, पण ही विकृती मात्र नक्की आहे। या पाठीमागे जो कोणी व्यक्ती किंवा एखादा समुदाय म्हणता येणार नाही, पण जे कोणी व्यक्ती असं काही विकृतपणे लिहित असतील, बोलत असतील, तर हा विकृतीचा भाग आहे। हा काही सामूहिक षडयंत्राचा भाग अलीकडच्या काळात तर वाटत नाही, आणि त्यामुळं अशा विकृतीला आवर घालणं अत्यंत गरजेचं आहे। कारण अशा विकृतीला आवर नाही घातली म्हणजे पोलीस खात्याने, विशेषतः आपण लोकशाही देशामध्ये राहतो, इथं कायदा आहे, सुव्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, तर या सगळ्या शासन व्यवस्थेतील जबाबदार संस्थांनी यावरती वेळीच आवर घातला पाहिजे। अन्यथा काय होतं तर मग जाती जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणून एखादा व्यक्ती बदमाश आहे, एखाद्या व्यक्तीने खोडसाळपणा केला म्हणजे तो सगळा समुदायच नालायक आहे असं माझं तरी मत नाही। परंतु जर का सातत्यानं असं होत असेल तर मग मात्र जाती जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ शकते। म्हणून वेळीच शासन व्यवस्थेनं यावरती आवर घातला पाहिजे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे। पहिल्यांदा तर तुम्ही विश्वास दाखवला इथल्या व्यवस्थेवरती, पोलिसांवरती, कायद्यावरती आणि यंत्रणांवरती, पण याच वेळी आज संभाजी ब्रिगेडनं एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की धिंड काढा याची, आणि त्याला 1 लाख रुपये बक्षीस आम्ही देऊ। अशा प्रकारच्या गोष्टी जाहीररित्या माध्यमांमधून करणं हे तुम्हाला पटतं का? अशी परिस्थिती का निर्माण होते? आज ज्या संभाजी ब्रिगेडने धिंड काढू, त्याला शिक्षा करणाऱ्यांना आम्ही बक्षीस देऊ, असा समाजामध्ये उद्रेक होण्याची कारण काय आहे? तर ज्या वेळेस आपल्या देशातील किंवा राज्यातील जबाबदार शासन व्यवस्था किंवा जबाबदार संस्था जर का कारवाई करत नसतील, वेळीच यावरती पायबंद घालत नसतील आणि गुन्हेगाराला पकडून त्यांच्यावरती कठोर कारवाई करत नसतील, तर मग मात्र समाजातून उद्रेक होणं हा समाजाचा स्थायी भाव आहे, ते स्वाभाविक आहे। 40 तासापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी सुद्धा अजूनही
त्या व्यक्तीला अटक झालेली नाहीये, तुम्हाला वाटतं तातडीनं अटक होणं गरजेचं आहे? निश्चितपणे तातडीने अटक व्हायला हवी. कारण यापूर्वी छिंदमचं काय झालं पुढं, कोश्यारी विरुद्ध आपल्या राज्यामध्ये अनेक संस्थांनी संघटनेने आंदोलन केलं. खासदार छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांनी सुद्धा कोश्यारी विरुद्ध आंदोलन केलं होतं. शेवटी कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्यात आलं. नंतर राहुल सोलापूरकर जे काय बोलले शिवरायांबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, राहुल सोलापूरकर वरती आणखीन कारवाई झालेली नाही. जे कोरटकर नावाचे ग्रस्त आहेत त्यांच्यावर आणखीन कारवाई झाली नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे समाजामध्ये उद्रेक होणं, समाजामध्ये असा भाव निर्माण होणं अत्यंत धोकादायक आहे की जबाबदार शासन व्यवस्था आणि जबाबदार पोलीस यंत्रणा यावरती कारवाई करत नाही, असा अविश्वास समाजामध्ये निर्माण होणं हे अत्यंत धोकादायक असतं. त्यातून मोठी दुही निर्माण होऊ शकते. आणि जर का दुही निर्माण व्हायची नसेल आणि जातीमध्ये सामंजस्य निर्माण कायम राहायचं असेल तर मग मात्र गुन्हेगारावरती शासन व्यवस्थेने कारवाई केली. शासन व्यवस्था जर का कारवाई नसेल तर समाजातून स्वाभाविकपणे उद्रेक होतो. बरोबर, त्याची तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते आणि त्याच्यासाठी ते दिसलं पाहिजे की अशा लोकांना पायबंद घातला जातोय. मला या चर्चेमध्ये आता आनंद व्याण यांना आणायचंय, पण आपल्यासोबत दैनिक लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर जोडले गेलेले आहेत. माने सर, स्वागत आहे तुमचं. आनंदजी, मुद्दा हा आहे की ज्या प्रकारचे स्टेटमेंट फोनवरून धमकी देत असताना महाराजांबद्दल केली गेली त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर ही जी प्रवृत्ती की विकृती जे काही म्हणता येईल, पण या सगळ्याला आवर घालणं गरजेचं आहे का? सातत्यानं ही बदनामी कशासाठी? निश्चितच उत्तर देतो विशालजी. सर्वप्रथम मी श्रीमंतांचे आभार मानतो. खूप कमी वेळात त्यांनी मला अशी संधी दिली की त्यांचं बोलणं आम्हाला पटतंय आणि आमच्यात वैचारिक मतभेद निदान आज तरी दिसत नाहीत. त्यांनी जसं सांगितलं की षडयंत्र नाहीये, कोणता एक समाज असं करत नाहीये. शिपंदीजी, मनापासून पुन्हा एकदा आपले आभार मानतो. विशालजी, आपण जर बघितलं ना, हे सातत्याने घडतंय बरं का. म्हणजे घडतंय ना, ते व्यक्तींकडनं घडतंय, समाजाकडनं घडत नाहीये. कोणत्याही असो, मग मराठा समाज आहे का, ब्राह्मण समाज आहे का, आणखी कोणत्या समाजाविषयी सोडून द्या, पण कोणत्या तरी समाजाने बैठका लावल्या आहेत, मेळाव्या लावल्या आहेत, तिथं कोणाचा तरी निषेध केलाय, तिथं कोणाशी तरी अरेतुरेचं वक्तव्य झालंय, तिथं कोणाला तरी इतिहासाला अभ्यासाला आव्हान दिलं, असं काही घडलेलं नाहीये. एखादा व्यक्ती, बिनडोक व्यक्ती असं मी सांगेन त्यांना, उठतो, कुठेतरी राग कसा व्यक्त करायचा माहित नाही, तो कोणातरी चांगल्या माणसाला फोन करतो, त्याच्याविषयी व्यक्तिगत मतभेद असू शकतात ना. इंद्रजित सावंत यांच्या सगळ्या मुलाखती आल्यानंतर मी सुद्धा त्यांना फोन केला, मी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला, त्यांनी फोन उचलले नाही, त्यांची इच्छा. पण अशी चर्चा होऊ शकते वैचारिक, पण तसं न होता अरेतुरेंनी बोलणं, जातीवर येणं आणि त्याच्यामध्ये साक्षात छत्रपतींसारख्या दैवताला आणणं कंपल्सरी. म्हणजे मला म्हणलं की कोण जो कोण कराडकर असेल नसेल, त्याला गुन्हेगारी वगैरे नंतर त्याला आधी मानसिक उपचाराची गरज आहे. नाही तर गुन्ह्यांनी काय अटक होईल, त्याला 2-4 महिन्यांनी 8 दिवसांनी बाहेर पण येईल, परत असंच काहीतरी बोललं जाईल. त्यामुळे सायकोलॉजिस्टला सुद्धा दाखवावं अशी माझी इच्छा आहे. कुणाला असे उपचार करायचे? किती छिन्नमपासून यादी कितीतरी मोठी आहे सर. करायलाच पाहिजे ना. शेकडो होऊ द्या, लाखोंनी होऊ द्या. महाराजांनी हजारोंना शिक्षा केलेल्या आहेत ना, कापले. पण महाराजांनी कुणाचं काय वाकडं केलं म्हणून एवढं त्यांची बदनामी करत फिरायचं? तेच म्हणतोय, एखादा बिंडोक माणूस सावंतांच्या इतिहासाविषयी गैरसमज असतील, सावंतांच्या मुलाखती मला पण नाही आवडल्या, त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी करत होते मुलाखतीमध्ये छावा नंतर, मलाही नाही पटलं. पण ते वैचारिक मतभेद असायचं कारण मी त्यांच्याशीच करू शकतो, पण याचा अर्थ मी त्यांना अरेतुरेंनी बोलणं, छत्रपतींना अरेतुरेंनी बोलणं, त्यांना मध्ये घेणं काही गरज नाही ना. त्यामुळे हे नक्कीच निषेधार्थ आहे. फक्त एक नक्की की कोणताही समाज करत नाही. मी जसं कालही सगळ्या चॅनेलवर सांगितलं, स्वराज्याच्या आडवा एकही समाज आलेला नाही, समाजातल्या व्यक्ती आल्या असतील. तसंच समाजाला स्वराज्याला पाठिंबा देणाऱ्या, महाराजांसाठी जीव ओतणाऱ्या सुद्धा सगळ्याच समाजाची लोक निश्चितच होती. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जर काम केलं तर व्यक्तीचा उल्लेख करायचा. मी पुन्हा एकदा मुद्दाम, मी भले असं समजा की मी याच्यामध्ये वाट टाकतोय, पण सावंत साहेब जेव्हा शिर्केंविषयी बोलतात तेव्हा गणोजी शिर्के एकच नाव घेऊन बोलतात, पण जेव्हा ते बाकीच्या विषयी बोलतात तेव्हा असं म्हणतात की ब्राह्मण समाजानं अन्याय केला. फरक आहे ना. अख्खा समाज थोडी रस्त्यावर आला होता अन्याय करायला. तुम्ही जशी मांडणी करताय हे सुद्धा चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये श्रीमंत माने सरांना आणायचं आहे आणि त्यानंतर मी तुषारजींकडे जाणार आहे. माने सर, ज्या प्रकारची ही वक्तव्यांची एक मालिका सुरू झालेली आहे,
बदनामीची मालिका सुरू झाली असं म्हणूया. कारण बघा एका पाठोपाठ एक, आधी सोलापूरकर, नंतर विकिपीडियावरती छापून येतं, नंतर हे सगळं होतं. याकडे आपण दुर्लक्ष करायला हवं की याचा बंदोबस्त करायला हवा? मग हे सगळं होतंय तर कशासाठी होतंय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तुम्ही या सगळ्याचं कसं विश्लेषण कराल? विलास, मला असं वाटतं की आपण रोगाच्या लक्षणांबद्दल चर्चा करतोय. मूळ रोग जो आहे त्या रोगाबद्दल चर्चा करत नाही. आणि मूळ रोग हा आहे की आपण आपले सगळे महापुरुष जे आहेत ते जाती जातींमध्ये वाटून घेतलेत आणि त्या जातीच्या अस्मिता इतक्या टोकदार झालेल्या आहेत की शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांचे, आंबेडकर म्हणजे बौद्धांचे, काय सावरकर किंवा काय आणखी कोणी असतील तर ते ब्राह्मणांचे. अशा पद्धतीनं आपण हे महापुरुष वाटून घेतले आहेत. या महापुरुषांमध्ये कधी आपसामध्ये समजा मतभेद जरी असले, वैचारिक मतभेद असले, तरी त्यांनी एकमेकांची या पद्धतीनं म्हणजे कधी चारित्र्य हनन आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्या नाहीत. काय झालं की आपल्याकडं जातीपातीच्या पलीकडे पाहण्याची आणि एकूण या महापुरुषांचं आकलन करण्याची अशा पद्धतीची एक सामूहिक शिस्त असते ना, ती शिस्तच मुळात नाही आहे आपल्याकडं. आणि त्यामुळं हा मूळ आजार आहे. आणि विकृती इतकी डोक्यात घुसलेली आहे की एखाद्या समाजाचा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विरोध करताना थेट आपण समाजांपर्यंत जातो आणि त्या समाजांनाच आपण त्या सगळ्यासाठी दोषी धरायला लागतो. तर हे मूळ आजार आहे, त्याच्यावर कोणीच फारशी चर्चा करत नाही. आणि होतंय असं की हे आता हे प्रशांत कोरटकरचं जे प्रकरण आहे तर ते म्हणजे निव्वळ विकृती आहे. एक तर रात्री 12 कुठल्या अवस्थेत कॉल केला असेल ते पण आपल्याला समजतंय. तुम्ही ज्यांच्याशी बोलतात त्यांच्याशी तुम्ही दिवसा का बोलत नाही, मुद्देसूद का बोलत नाही, त्याच्यात तुम्ही समाज कशाला आणताय? शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही इतक्या खालच्या पातळीवरती विचार करता, तुमच्या मनामध्ये इतकी घाण आहे त्या त्या महापुरुषांबद्दल, त्या राजांबद्दल, की तुम्ही ते म्हणजे ती घाण अशा वेळेला बाहेर पडते ज्या वेळेला तुम्ही नशेत असता किंवा तुम्ही या पद्धतीनं चुकीच्या वेळेला हे करता. तर हे सगळं आहे. आणि काही लोक त्यांची अगदी सगळी अष्टावधानं व्यवस्थित असताना सुद्धा या पद्धतीचं करतात. त्याचं कारण असं आहे की आपण इतिहासाचा आपल्या अवतीभोवतीच्या राजकारणाच्या अनुषंगाने आता आपण त्याचे एक मांडणी करायला लागलेलो आहोत. आज मला जे सोयीचं असेल ते मी इतिहासात शोधतो आणि मग त्याच्यातून अडचण अशी होते की तेव्हाचा कालखंड माहीत नसतो, तेव्हाची व्यक्ती माहीत नसतात. जे तुम्हाला ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे तुमच्या समोर जे आलेलं असेल ते बरं, तुम्ही विश्वास कशावर ठेवता? तर तुम्ही तुमच्या सोयीने विश्वास ठेवता. म्हणजे तुम्ही त्याच्यातले जे म्हणजे दाखले, इतिहासाचे ते दाखले आहेत त्या दाखल्यांवरती सुद्धा तुमच्या सोयीने विश्वास ठेवता. मला असं वाटतं की आपल्यामधला हा जो जाती द्वेष जो प्रचंड टोकाला चाललेला आहे ना, त्याच्यामध्ये आपण हे महापुरुष त्याच्यात ओढून घेऊन भरडतो आहोत, असं या संदर्भातले माझे एक आकलन आहे. ठीक आहे, मला दामगुडेंकडे जायचंय. तुषारजी, ज्या प्रकारे महापुरुषांची बदनामी केली जाते आणि ह्या बेताल काही वक्तव्यांमुळे दोन समाज असतील किंवा वेगवेगळ्या समाजांमध्ये जी वीण आहे, सामाजिक वीण आहे, ती विस्कटताना आपल्याला पाहायला मिळते. मग या सगळ्या बेतालांना आवर्तर घालावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, हे असं का घडतंय महाराष्ट्रात आणि हे सातत्यानं का घडतंय? सर्वप्रथम जे कोणी ते कोरटकर नावाची व्यक्ती आहे त्यांचा मी ऑडिओ क्लिप ऐकला. त्याच्यामध्ये तो ऑडिओ क्लिप जर खरा असेल तर अशा व्यक्तीला जितकी कठोर शिक्षा देता येईल ती कायद्याने द्यावी, ही विनंती मी राज्य शासनाकडे करतो. दुसरं, याच्यामध्ये पोलिसांनी तातडीने तपास करून याच्या मागचे खरे जे कोणी आरोपी आहेत ते समाजापुढे आणावेत. याच्या निमित्ताने मी आणखीन ज्या गोष्टी सांगू इच्छितो की जे मांडलं जात आहे की समाजाची वीण विस्कटते वगैरे वगैरे, तर समाजाच्या एका वरच्या थरामध्ये जरी ही गडबड कलह आपल्याला पाहायला मिळत असला तरी मी असा दावा करतो, पुराव्यानिशी करतो, की हा संपूर्ण महाराष्ट्र हा जातीयवादी नाही. कारण ज्यांना कालपर्यंत अनाजी पंत म्हणून हिनवलं जात होतं असे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे समाजाच्या अत्यंत 3% भागातून येतात. पण या संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना भरभरून मतदान केलं, त्यांना आपला नेता निवडलं. त्यांना मतदान करणारे हे फक्त ब्राह्मण नाहीयेत, त्याच्यामध्ये मराठा आहेत, धनगर आहेत, साळी आहेत आणि आणखीन कोणी कोणी आहेत. मी काय त्या सगळ्या जातींची नावं घेत नाही. तुम्हाला असं दिसेल की जातीच्या अनुषंगाने ज्या ज्या संघटना या महाराष्ट्रामध्ये उभ्या आहेत
मग ती मराठ्यांची असेल, धनगरांची असेल, बौद्धांची असेल, आणखीन कुणाची, त्यांना कायम राजकीय अपयशच पाहायला मिळालंय. तुम्हाला असं कुठलंही दिसणार नाही की साधे नगरसेवक देखील नाहीयेत. पण त्याच वेळी या महाराष्ट्राने जातीयतेच्या पलीकडे जाऊन अनेकांना आपलं मतदान दिलं आहे. अनेक समाजाचे प्रतिनिधी या महाराष्ट्रामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र काही गडबड गोंधळ करणाऱ्यांचं आवाज मोठा असल्या कारणाने आपल्याला असं एक चित्र समाजापुढे उभं राहतं की या समाजामध्ये खूप जातीयता आहे. पण असं काही नाहीये असं मला वाटतं. दुसरं की एकतर हे जे कोणी जातीयता करणारे लोक आहेत त्यांच्या ते पक्क ध्यानात आलेलं आहे की ह्या धनगर, माळी, साळी, मराठा, ब्राह्मण या सगळ्यांना एकत्र करणारा जर कुठला धागा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहे. तो धागा जर या कापून टाकला तर हे सगळे जे वेगवेगळे जातीचे जे मोती आहेत ते विखरून पडतील. म्हणून आपल्याला दिसतं की गेल्या काही वर्षापासून शहरी नक्षल असतील किंवा आणखीन कुठले असतील, त्यांनी शिवाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांची वेगवेगळी रूप जी की अनैतिहासिक आहेत ती पुढे आणून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. मी तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खुलासा करू इच्छितो की मध्यंतरी विधानसभेमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एका राजकीय पक्षाच्या यात्रेमध्ये अर्बन नक्षल सहभागी असल्याचं जाहीर केलं होतं. त्याच्यामुळे 47 संघटना आहे. कुठल्या माध्यमामध्ये त्याच्यावरती फारशी चर्चा झाली नाही. परंतु कोरटकरच्या क्लिपमध्ये ज्या पुस्तकाचा उल्लेख होतो, जे विवादास्पद घाणेरडं पुस्तक होतं, जेम्स लेन नावाच्या नालायक माणसाने लिहिलेलं, त्या पुस्तकावरील बंदी उठावी म्हणून न्यायालयामध्ये कोण गेलं तर आनंद पटवर्धन आणि त्याचे आणखीन 2-3 सहकारी गेले. हा आनंद पटवर्धन तुम्हाला भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर दिसतो. या आनंद पटवर्धनचा काय हेतू असेल जेम्स लेनचं पुस्तक, घाणेरडं पुस्तक पुन्हा प्रकाशित व्हावं या मागे? त्याच्यामध्ये तुम्हाला कुणाकडे केली ती मागणी म्हणाला परत एकदा? त्यांनी न्यायालयामध्ये ही मागणी केली की या पुस्तकावरील बंदी उठवा. बंदी उठवा या पुस्तकावरची. ही आनंद पटवर्धन ऑफिशियल मागणी केली आहे, ऑफिशियल, आणि ते जिंकले ती केस. आज जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी नाहीये. तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला त्या सगळ्या केसचं हे मिळेल. हा आनंद पटवर्धन आणि त्याच्यासारखे जे कोणी राजकीय लोक आहेत ते जेव्हा शिवाजी महाराज किंवा मराठ्यांच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा डोकावतात तेव्हा तेव्हा समाजामध्ये दंगलीसारखे प्रकरण घडतात किंवा तशी परिस्थिती निर्माण होते. आज राज्याला स्थिर सरकार लाभलंय. राज्याचे प्रश्न असले पाहिजेत, अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी, तर ते राहिलं बाजूला आणि आपण कुठल्या तरी 100, 200, 300 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी काय केलं याच्यावरून एकमेकांची डोकी फोडतोय. मी पहिल्यांदा श्रीमंत, म्हणजे मला असं कधी वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये मी कधी श्रीमंत कोकाटेंचे आभार मानेन, पण आज त्यांनी जी भूमिका घेतली मी त्यांच्या नावे भूमिकेचं स्वागत करतो की आपल्याला कुठल्या तरी एका याच्यावरून कुठल्या जातीचं आपल्याला हे करता येणार नाही. त्याचप्रमाणे आज खळखळून हसलेत ते आणि मलाही खूप समाधान वाटतंय. माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा हा धक्का आहे. श्रीमंतांना सुद्धा अनपेक्षित असेल आमच्याकडचं कौतुक, श्रीमंतांना सुद्धा अनपेक्षित असेल आमच्या दोघांकडचं कौतुक. नाही, आमची भूमिका तुषारचे आणि आनंदचे, आमची भूमिका प्रगल्भच आहे, व्यापकच भूमिका आहे. तुमच्या गैरसमज दिसतंय. तुम्हाला आठवत आहे का श्रीमंतजी, तुम्ही जेव्हा महाराजांवर PhD केली सगळ्यात पहिला पेढा घेऊन येणारा माणूस मी होतो. हो, आम्हाला माहिती आहे की तुम्ही दोघं छुपे चांगले पहिल्यापासूनचे मित्र आहात. नाही काहीतरी बोलू नका वेगळ्या विषयी. माझी पण तेवढीच मैत्री आहे, आपण छुपे मित्र, आपण ओपन मित्र आहोत. बदलीकडे घेऊ नका, अशा गमती चॅनलवर नकोत. बोला. मला पण विलासजी, मला या निमित्ताने हे सांगा वाटतं की जेव्हा जेव्हा या विषयांमध्ये राजकीय व्यक्ती उतरतात, खर तर राजकीय व्यक्तींचा इतिहास हा विषय नाहीये, तो इतिहास अभ्यासकांचा विषय. त्यांनी त्याच्यावरती बोलावं आणि इतिहास अभ्यासकाने जे सांगितलं म्हणून इतिहास अभ्यासकाला धारेवर धरू नये, कारण तो ते कागद वाचून तो सांगत असतो. तो बिचारा फक्त माहितीचा वाहक आहे. मग त्याला कुठेतरी शिवीगाळ करायची, त्याला धमक्या द्यायच्या, हा एक गैरप्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. माझ्या पूर्वजांनी जर एखादी चुकीची गोष्ट केली असेल आणि आज मी त्याबद्दल अभिमान बाळगत असेल, माज बाळगत असेल, तर मला जरूर शिक्षा व्हावी. परंतु माझ्या पूर्वजांनी केलेल्या कुठल्या तरी कृतीची मला ज्याची लाज वाटतेय त्याच्याबद्दल जर मला कोणी सातत्याने अपमानित करत असेल तर हे या महाराष्ट्राला शोभणार नाही. खरं, हे महाराष्ट्राला शोभणार नाही. अगदी बरोबर तुम्ही मुद्दा मांडला.
मला हा मुद्दा थोडासा आता पुढे घेऊन जायचा आहे. श्रीमंत माने सरांना विचारणार आहे आणि मला श्रीमंत कोकाटेंना सुद्धा त्याच्याबद्दलच विचारायचं आहे. पहिल्यांदा कोकाटे सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, 350 वर्षापूर्वीचा इतिहास, ती परिस्थिती, तो कालखंड आणि तेव्हाची त्यांची राजकीय असलेली मजबुरी पण असू शकते कदाचित, आणि त्यातून घेतलेले निर्णय, त्या सगळ्याला आम्ही आजच्या काळाचे ठोकताळे लावून आम्ही आमच्या रंगामध्ये त्यांना रंगवण्याचा प्रयत्न करतोय का, किंवा आमच्या सोयीनं आम्ही त्यांना तिथं ठेवण्याचा प्रयत्न करतोय का, म्हणून ही सगळी गफलत होतीये का? मुळात छत्रपती शिवाजीचा जो इतिहास आहे तो अत्यंत भव्य दिव्य उत्तुंग असा इतिहास आहे. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यामध्ये कधी भेदभाव केला नाही. हा मराठा, तो माळी, धनगर, ब्राह्मण, बौद्ध, मुस्लिम असा कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता छत्रपती शिवाजीराजांनी रयतेचं, जनमानसाचं, सर्वसामान्यांचं लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजीराजांनी लढाया केल्या, पण व्यक्तिद्वेष, समाजद्वेष आता कोणाचाही केला नाही. आणि अशा महापुरुषाच्या नावाने राजकारण करणं, जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करणं हे निश्चितच चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. मग शिवाजी महाराज, संभाजी महाराज प्रगल्भ राजे होते. त्या प्रगल्भ राजांच्या बद्दल अशा पद्धतीचं खोडसाळ विधान करणं, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणं हे निषेधार्हच आहे. म्हणजे राहुल सोलापूरकर असतील किंवा कोरटकर असतील, ह्यांनी जे काही वक्तव्य केलेले आहे, हा वैचारिक मतभिन्नता असू शकते ना, ती श्रीमंत कोकाटेशी असू शकते, आनंदशी असू शकते, तुषारशी असू शकते, श्रीमंत मानेशी असू शकते, इंद्रजीत सावंतशी असू शकते ना वैचारिक मतभिन्नता. पण त्यांना फोन करून धमक्या देणं, मारण्याची भाषा करणं, आता जणू काय आमचं सरकार आलेलं आहे, आमचं बहुमत आहे, अशा पद्धतीचा उन्माद चांगला नाही ना. जे तुषारजींनी सांगितलं की बाबा या महाराष्ट्रातल्या 237 जागा जर का विधानसभेच्या महायुतीला मिळालेल्या आहेत, याचा अर्थ सर्वांनी बरोबरून मतदान केले ना, सर्व जाती समूहाने केलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या अहमगंड, सत्तेचा जे काय ती कोरटकरची भाषा आहे, सत्तेचा अहंकार, सत्तेचा माज त्यातून स्पष्ट. अर्थात त्यांना काय कुठला नेता किंवा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री किंवा कुठले मंत्री, आमदार त्याला त्या कोरटकरला सांगितलेलं नाही, उलट ते त्यांना अडचणीत आणतायत. कोरटकरची ती विकृती आहे, ती व्यक्तिगत विकृती आहे. ते काय मी समूहाची विकृती, कुठल्या नेत्याने सांगितलंय वगैरे असं माझं मत नाही स्पष्टपणे. पण हे चांगलं नाही, अजिबात चांगलं नाही. महापुरुष ज्या छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलं, शत्रूच्या स्त्रियांचा आदर करा. त्यांनी आपल्या राज्यातील कुठलाही व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये. दुष्काळाच्या प्रसंगी त्यांनी सांगितलं. पण कारवाईचं काय? कारवाई तर व्हायला हवी ना. कारण बघा, आपण जेव्हा म्हणतोय छिन्नम पासून ते इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे, का एवढी हिंमत वाढते? कुठून येते एवढी हिंमत ही? मग माझं मत तेच आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांनी, सगळ्या जात समूहांनी भरभरून मतदान महायुतीला केलेलं आहे. आणि आता राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहे, आणि ते पण शिवभक्त आहेत. त्यांची शिवरायावरती, संभाजी राजावरती नितांत श्रद्धा आहे. तर त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे, अपेक्षा आणि खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री अशा विकृतावरती निश्चितपणे कारवाई करतील. वैचारिक मतभिन्नता जरूर होती आहे आणि असली पाहिजे. ती लोकशाहीचं ब्युटी आहे, आपण म्हणूया सौंदर्य आहे ते. माननीय मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची तुषारजी बोल, ही जबाबदारी आहे. तुषारजी बोला. या विकृतीवर मला असं म्हणायचं आहे की जर त्या व्यक्ती जर दोषी असतील, जे कोणी असतील, अगदी माझ्या कुटुंबातले असतील, तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार हा स्टेटचा आहे, म्हणजे पोलिसांचा आहे. कुणीतरी खाजगी संघटना की याचं मुंडकं मारा, याला काळं फासा, मागे त्यांनी त्या गिरीश कुबेर नावाच्या एका संपादकाच्या डोळ्यामध्ये शाई ओतली, त्या बिचाऱ्याचा डोळा गेला असता. आम्हाला कित्येक त्यांचे लेखन पसंत पडत नाही, म्हणून आम्ही काही त्यांच्यावरती हल्ला करणार नाही, कारण विचारांचा प्रतिवाद हा विचारांनी केला पाहिजे. एकीकडे आपण ही भाषा करायची आणि परस्पर जसं ज्याप्रमाणे तालिबान फरमान काढतं त्याप्रमाणे याला मारा, त्याचं टक्कल करा, त्याचं मुंडन करा, त्याचं लाईव्ह याच्यामध्ये प्रक्षेपण करा. हा जो काही प्रकार महाराष्ट्रामध्ये वाढतोय, मग ते हिंदुत्ववादी असतील, ते कोणी समाजवादी असतील
किंवा आणखीन स्वतःला कोणी काय आणखीन म्हणून घेणारे असतील, हा गैरप्रकार महाराष्ट्रामध्ये सरकारने चालून देऊ नये. सरकारने अशा कुठल्या तरी जाहीर धमक्या देणाऱ्यांच्या वरती देखील कारवाई केली पाहिजे. कारण असं जर आपण या दिशेने चाललो तर या देशामध्ये अराजकता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. ठीक आहे. हा, मला खरं तर आता आनंद दवेंना विचारायचं आहे. आनंद दवे, तुमची भूमिका थोडीशी मला वेगळी वाटली. तुम्ही असं म्हणालात की इंद्रजित सावंत यांनी त्यांचं भांडवल, ह्या सगळ्या मुद्द्याचं भांडवल, हा प्लीज बोला सर. हा नाही, मगाशी तुम्ही जे विचारत होते की 350-400 वर्षापूर्वीचा इतिहास आणि आताच्या गोष्टी, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की तेव्हा माणसांच्या भोवती धर्मांनी टाकलेली बंधनं, धर्माचरणाच्या काही व्याख्या, बाकी बऱ्याच गोष्टी अशा असतात की या मधल्या 300-400 वर्षांमध्ये बदलून गेलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ शिवरायांच्या राज्याभिषेकाचा मुद्दा किंवा त्या काळामध्ये समुद्र ओलांडण्याला बंदी होती, ती अगदी 19व्या शतकापर्यंत होती. आता माणसं रोज समुद्र ओलांडतात. किंवा सतीप्रथा होती. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवरायांचं राज्य हे इतरांच्या पेक्षा वेगळं का आहे या संदर्भात पण जरा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. जाऊ महासाहेबांना सती जाऊ दिलं गेलं नाही किंवा त्या गेल्या नाही, ही त्यावेळच्या धर्मशास्त्राच्या विरोधातली बंडखोरी होती ना. किंवा जिथून तुम्हाला समुद्र ओलांडायलाच परवानगी नाही तिथं आपला आरमार उभारणे, ही पण धर्मशास्त्राच्या विरोधातली बंडखोरी होती. त्याचप्रमाणे राज्याभिषेक कुणाला व्हावा, कोण छत्रपती असावं, याच्याबद्दलची जे काही तेव्हाचे नियम नीती नियम जे काही होते तर ते पण म्हणजे झुगारले गेले. तेव्हाचे संदर्भ आज घेऊन जर कुणी त्या संदर्भातली जर वक्तव्य करत असेल तर ते वाईट आहे. दुसरा मुद्दा, आता कोकाटे सर आणि तुषारजी सुद्धा सरकारच्या संदर्भातले सरकारकडून अपेक्षा व्यक्त करतायत, आशा व्यक्त करतायत. माझं या संदर्भातलं म्हणणं असं आहे की अशा महापुरुषांच्या विरोधात बोलणारं कुणीही असेल त्याला तातडीनं त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि ती कारवाई करण्याची मूळ जबाबदारी राज्य सरकारची, गृहमंत्र्यांची म्हणजे पर्यायाने फडणवीसांची आहे. कारण कोरटकरनी फडणवीसांचं नाव पण वापरलंय आणि त्यामुळं त्यांची पण बदनामी केली त्यांनी. हा, एक्झॅक्टली, एक प्रकारे त्यांची पण बदनामी केली आहे. आणि हे या संदर्भातला काहीतरी मापदंड, या संदर्भातला काहीतरी बेंचमार्क सरकारनं त्या संदर्भात तयार केला पाहिजे. गेल्या अनेक दिवसापासून कायद्याची सुद्धा मागणी होती सर, त्या संदर्भातला कायदा आणावा असं. मला असं वाटतं की कायदा तर आत्ताच आहे, आता जे उपलब्ध कायदे आहेत त्याच्यानुसार पण त्याच्यानुसार. फक्त काय होतंय बऱ्याच वेळेला की या पद्धतीनं जाती वितुष्ट निर्माण करणारी जी कोणी मंडळी आहेत, आणि आपण त्याला जरी व्यक्ती म्हणत असो तरी त्याच्या मागे कसे वॉर रूम मध्ये षडयंत्र रचली जातात ही पण आपल्याला चांगली माहिती आहे. त्यामुळं मतांच्या अनुषंगाने केले जाणारी ही जी षडयंत्र आहेत एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात उभी करण्याचे, तर त्याला पण आळा घातला गेला पाहिजे. पण व्यक्तींना जेव्हा शिक्षा होईल, व्यक्तींवरती कडक कारवाई होईल, जेणेकरून इतरांच्या समोर ते एक बेंचमार्क म्हणून जाईल. आणि असा धाक तयार झाला पाहिजे राज्य सरकारचा, संघटनांचा नंतर, अगोदर राज्य सरकारचा धाक तयार झाला पाहिजे. सर अजून एक गोष्ट खरं तर सरकारमधलं जर कोणी बघत असेल, गृह विभागाचं कोणी बघत असेल, स्वतः मुख्यमंत्री बघत असतील, कोणी बघत असतील, एक गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला हवी. आज सोशल मीडिया उघडल्याच्या नंतर त्याच्या खाली जे जातीय गरळ ओकली जाते, एकमेकांच्या बद्दल जे घाण विकृत लिहिलं जातं, हे बोलणारे 4 बाईट दिले हे तर आहेतच, हे तर बदमाश आहेतच. पण हे जे सामान्य मनच्या बुरख्याखाली किंवा ट्रोल आर्मी म्हणून काम करणारे, त्यांना राजकीय पाठबळ देणारे हे कथित लोक कोण असतील ते मागचे, ह्या सोशल मीडियावर धुडगूस घालणाऱ्या ह्या लोकांना पायबंद सुद्धा घातला पाहिजे. पण स्वनियंत्रण असं आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळेला माध्यमांना पण सांगितलं जातं की तुमच्या संदर्भातल्या ज्या काही एक स्टँडर्ड ऑपरेशन SOP जे आहेत किंवा ज्या पद्धतीचे एक इथिक्स आहेत त्याचं पालन तुमच्याकडून काटेकोरपणे व्हायला पाहिजे, अशी जशी अपेक्षा व्यक्त केली जाते ना, तसं या संदर्भात हे इथिक्स जे आहेत हे राज्य सरकारने अशा पद्धतीने ते वापरले गेले पाहिजेत. आणि ते त्या जातीतल्या प्रमुख मंडळींनी या संदर्भात बंधन. नक्की सर, आणि ते काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये, ते त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड कोणाला लपता येणार नाही. या बात उजवे असोत की डावे असोत की कोण आणखीन कोणी का असेना, समाजामध्ये द्वेष निर्माण करणारे जे अपप्रवृत्ती आहे त्याला ठोकून काढलं पाहिजे कायद्याच्या ह्याच्याने. मग माझा मुद्दा खरं तर आता आनंद दवेंना विचारायचं. श्रीमंतजी तुम्हाला बोलायचं का याच्याबद्दल? मला आनंद विजयना विचारायचं एक प्रश्न. प्लीज.
संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे विचाराला दिलेलं आहे, विकृतीला दिलेलं नाही. कुणाची बदनामी करणं, बरोबर, कुणाची सहमत आहे मी तुमच्या करणं, मताशी. कोणती स्त्री असू द्या, आपल्या विरोधकाच्या स्त्रियांचा सुद्धा आदर सन्मान करा, हे छत्रपती शिवाजीराजांनी सांगितलेलं होतं. हे खापीखानाने लिहून ठेवलंय की धर्मग्रंथ, धर्मस्थ, स्त्रिया आणि लहान मुलं आपल्या विरोधकाची जरी असली तर त्यांचा आदर आणि सन्मान करा. आपल्या संविधानाने देखील विचाराला स्वातंत्र्य दिलंय, विकृतीला स्वातंत्र्य दिलेलं नाही. आणि जे कोरटकर फोन करतात आणि त्यामध्ये ते देवेंद्र फडणवीसचं नाव घेतात आणि ते त्यांच्या नावाशी जोडलं जातंय, म्हणजे असा आभास निर्माण करतात की जणू काय देवेंद्र फडणवीस त्यांना पाठिंबा आहे. माझ्या मतानुसार देवेंद्र फडणवीसचा अशा व्यक्तीला निश्चितपणे पाठिंबा नाही, नसेल. पण त्यांची जबाबदारी आहे की जो कोणी विकृत असेल तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, की आपल्या महापुरुषांच्या वरती गरळ ओकणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली पाहिजे. तर आपण म्हणू हे न्यायाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे आणि महापुरुषांचा सन्मान करणारं राज्य आहे. नक्कीच नक्कीच. मला आनंद दवेजींना विचारायचं आहे. आनंद दवेजी, तुमची एक पोस्ट आहे, त्या पोस्टच्या बद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. कदाचित त्या पोस्टबद्दल नंतर तुमचं मत बदलले असू शकतं, पण तुम्ही असं म्हणालात इंद्रजित सावंत यांनी या सगळ्या प्रकरणाचं भांडवल करायची गरज नव्हती, त्याकडे दुर्लक्ष करावं असं तुम्ही म्हणालात. पण खरंच हे प्रकरण इतकं साधं आहे का, हे बोलणं इतकं साधं आहे का की त्याकडे दुर्लक्ष करावं, सोडून द्यावं? असं सांगतो. त्याच्या आधी फक्त मागच्या एका मुद्द्यावर होतो ज्याच्यावर सगळी लोक म्हणतात की कायदा हातात घेऊ नये, कोरटकरांना मारहाणीचं सांगण्यात आलं, काळं पासण्याचं चुकीचं आहे. माझं म्हणणं का करू नये. एक माणूस कोणतरी उठणार, बिंडोक माणूस कोणाच्या विषयी काही बोलणार, तो कोर्टात कधी जाणार, त्याला शिक्षा कधी होणार, तोपर्यंत पुढचं कोणतरी काहीतरी बोलतं. आता आपण मागच्या 5 दिवसात राहुल सोलापूर विषयी काहीच बोलत नाहीये, बरोबर ना. म्हणजे त्याचं तर सगळी पापं धुतली गेली. आता हा विषय मग एकदा जनतेने निवडा करू द्या. माझं तर म्हणणे 4 फटके मारल्याशिवाय लोक सुधारणार नाहीत असं माझं व्यक्तिगत मत आहे. दुसरं मला सांगावं, काल परवापर्यंत कोरटकर नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये आहे, किती लोकांना माहिती होतं? कोरटकर आणि सावंत एक्झॅक्टली मी तेच म्हणतोय. पण कालपासून सगळ्या चर्चा तेच चालू आहे. माझं प्रवृत्ती आहे ना, ती प्रवृत्ती महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजे ना. असं काय करता तुम्ही जी माझी नाही विलाजी ऐका ना, तुमच्या माझे डिफर असू शकतं ना. तुम्ही मला विचारलं तुमची त्याच्या मागची भूमिका काय, ती म्हणतोय. प्लीज. एक कोरटकरजी एक सावंत साहेबांशी काहीतरी बोलतायत. आम्हाला असे फोन येत नसतील का हो? येतात ना असेच फोन, याच्यापेक्षा जास्त चिमंडच फोन येतात. आम्ही जर सांगितलं की आम्हाला यांनी धमकी दिली, की तो धमकी देणारा सुद्धा कळत नकळत प्रसिद्धीला येतो, मोठा होतो, भले तो विकृत म्हणून येत असेल, तर कुठेतरी जर दाबताही आलं असतं. आज त्याच्यामुळे तो एक बोलला सावधाई. ऐका ना, हे माझं व्यक्तिगत मत विचारलं आणि माझं मी त्याच्यात फक्त माझं ऍडिशन करतोय. त्यांनी सावंतांच्या बद्दल काही करा, सावंतांना धमकी दिली, सावंतांना त्यांनी धमकी देतात ना तेव्हा ते वैयक्तिक होतं. पण जिथं महाराजांचा विषय येतो तेव्हा ते सामाजिक होतं, ते वैयक्तिक होत नाही. मला त्याच्यावर द्यायचं होतं, तुम्ही फक्त मध्ये थांबवलं मला. की हा कोणा किती लोकांना माहिती होतं की अजिबात कोणाला माहित नव्हतं. पण मागच्या 4 दिवस त्याच्यावरच चर्चा चाललेल्या आहेत. जसं काय महाराष्ट्र पुढचे प्रश्न मिटलेले आहेत. ते एक माणूस आता जसं त्यांनी सांगितलं की रात्री 12 वाजता बोलला होतो, कोणत्या स्थितीत असेल माहित नाही. तर अशा परिस्थितीत माणसाला किती तर किंमत द्यावी. महाराजच काय, जगातला कोणतेही माणूस एकाने कोणीतरी मूर्ख माणसाने एखादं विधान केलं की लहान किंवा मोठे होत नाहीत. महाराष्ट्रातल्या सार्वजनिक चेहऱ्याच्या लोकांनी सुद्धा काही वेळा निग्लेक्ट करणं सुद्धा शिकलं गेलं पाहिजे. थोडीशी मन आपण आणून थोडी मानसिकता मोठी ठेवू. कदाचित तुम्हाला कोणाला पटणार नाही सुद्धा, पण असं पण करायला हरकत नाही. मी त्यांचं समर्थन कुठेच करत नाही. पण थोडं सोडून ना, बिंडोक माणूस काहीतरी बोलतोय. म्हणजे जेम्स लेन किती लोकांना माहिती होता? जेम्स लेन नाही असेल ना आपल्या एक मिनिट शेवटचं वाक्य. जेम्स लेन किती लोकांना माहिती होतं? आपण त्याचा निषेध करताना गेलो ना, तेव्हा ती पुस्तकं सगळी जास्त लोकांना कळली. कुठेतरी आपण संयमित ठेवू. जे चेहरे आहेत विलाजी, मी म्हटलं ना, तुम्ही माझी भूमिका विचारली. श्रीमंत कोकाटेजी, तुम्ही नंतर माने सरांकडून शेवटची कमेंट एक थोडक्यात मत मांडतो विलाजी. प्लीज. जर्मनीमध्ये हिटलरचं उदात्तीकरण करणं हा एक गुन्हा मानला जातो आणि त्याला त्यांच्या इकडे कायद्याने शिक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये दिसतंय की सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या काही घटना घडतात. ते म्हणजे औरंगजेबाचं उदात्तीकरण टिपू सुलतानचा. तर मी तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की औरंगजेब टिपू सुलतान सारखी जी विकृती आहे तिचं उदात्तीकरण करणं, याला कायद्याच्या फ्रेम मध्ये बसून एक सुनिश्चित असं एक हे करा, जेणेकरून
पोलिसांना कारवाई करणं सोपं जाईल, त्याचं दैवतीकरण नको असं तुमचं म्हणणं आहे. माझा वेळ संपला, आपण वेगळी चर्चा त्याच्यावर करू. ऐका ना माझा वेळ संपला. हा प्लीज. की आनंद दवे जेव्हा म्हणतात की ज्याला ते असेल कायद्याच्या हातामध्ये द्या, उद्या मला त्यांचं पटलं नाही म्हणून मी त्यांना कानफडलं तर त्यांना ते चालणार नाही. मी जर राष्ट्रपुरुषांचा अपमान केला, तुषारजी, मी जर राष्ट्रपुरुषांचा अपमान केला, मी जर कोणाला भावना दुखवण्यासाठी काहीतरी बोललो, मी कुठेतरी बोलतोय, मला ठीक आहे वैयक्तिक नको. श्रीमंत कोकाटेजी, श्रीमंतजी, शेवटची कमेंट तुमची 30 सेकंद आणि नंतर मला माने सरांकडे जायचं. विकृती जी असते ती वेळच्या वेळी ठेचली पाहिजे, ती कायद्याने ठेचली पाहिजे. ती विकृती जर नाही ठेचली कायद्याने तर भविष्य काळामध्ये 50 वर्षांनी 100 वर्षांनी नवी पिढी म्हणेल ज्यावरती कोणी आक्षेप घेतला नाही त्यावरती खरं असलं पाहिजे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा, हे काय किरकोळ विषय नाही दुर्लक्ष करायला. धमक्या देणं, शिवरायांबद्दल, संभाजीराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणं हे अत्यंत चिंताजनक आहे, खेदजनक आहे आणि आक्षेपार्ह आहे. एक कोणीतरी असता तर ठीक आहे ना, ही तर मालिका सुरू झाली ना, कुणाकुणाकडे दुर्लक्ष करायचं हा पण प्रश्न आहे. सर शेवटची कमेंट माने सर, माझा वेळ संपलाय प्लीज. 2 गोष्टी आहेत. ही जी चर्चा सुरू आहे याच्यामध्ये जेम्स लेन खरं तर आणायला नाही पाहिजे. जेम्स लेनच्या विरोधात आंदोलन झालं, त्या संदर्भात उद्रेक झाला, त्यामुळं जेम्स लेननी लिहून ठेवलेला जो इतिहास आहे त्या इतिहासाचं वस्तुस्थिती काय आहे ती समोर आली. आणि त्यांना आता दवे साहेबांना हे पण सांगितलं पाहिजे की जेम्स लेनचं पुस्तक अत्यंत चांगलं आहे अशी शिफारशी करणाऱ्या पण त्यावेळेला भाषणं झालेली होती. खरं तर तो वेगळा विषय आहे, पण ही प्रसिद्धी नाही आहे. ही कुप्रसिद्धी म्हणजे फायद्याची असते असं पण नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपण सोयीस्कर बनव. तुषार दामगोडेंनी आता औरंगजेबाने टिपू सुलतान एका रांगेत बसवले, हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. त्याच्यावर आपण खरं तर गंभीरपणे चर्चा करू, नंतर करू. तो वेगळा विषय. पण हे आणि याचा अर्थ असा आहे की पुन्हा एकदा धर्म आणि जाती पाहूनच आपण त्या माणसांचं, त्या इतिहासातल्या व्यक्तींचं मूल्यमापन करतो आहोत. आणि पुन्हा आपल्याला हव्या त्या रंगात, हे पण चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे याच्या संदर्भातली खूप स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. त्या माणसाच्या कर्तृत्वाच्या आधारे त्याचं मूल्यमापन केलं जावं, त्याचे धर्म किंवा त्याच्या जाती याच्या आधारे नाही. ठीक आहे, नक्कीच. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे, प्रेक्षकांना सुद्धा असेल, की आज या चर्चेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या विषयांना, मुद्द्यांना हात घालण्याचा आणि त्याच्याबद्दल एक चांगल्या प्रकारची वैचारिक चर्चा घडून आणण्याचा आपला प्रयत्न होता. तो मला आज समाधान या गोष्टीचं वाटतं की ते चर्चेतले मुद्दे आले. बघा, सामान्य प्रेक्षकांच्या समोर जेव्हा आपण हा मुद्दा नेला तेव्हा प्रेक्षकांचं काय मत होतं? बेताल वक्तव्यांमुळे सामाजिक वीण विस्कटते का? कुणीतरी एक उठतो आणि त्याच्यानंतर मग हे होतं. 94% लोकांना असं वाटतंय होय, केवळ 6% लोकांना नाही वाटतंय, पण ही 94% लोक म्हणतायत ह्या बेतालांना आवरा. एक प्रकारचा हा मेसेज आहे. त्या सगळ्यांना आवरलं जातं का? केवळ हे जाहीर बोलणारे नाही, सोशल मीडियावरती कमेंट करणारे, जातीमध्ये विद्वेष निर्माण करणारे, धर्माधर्मात विद्वेष निर्माण करणारे, हे सुद्धा कायद्यानं सरळ केले पाहिजे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.